नमस्कार मंडळी, तुम्ही बघू शकता ही अशी झणझणीत अशी ही भाजी कशाची आहे ज्याच्यामुळे माझ्या तोंडाला आणि तुमच्या तोंडालाही पाणी येत असेल, त्याची मी रेसिपी तुम्हाला सांगते। चला तर बघूया काय आहे। त्यासाठी लागणारे साहित्य: कांदा, खोबरं, कस्तुरी, कोथिंबीर, लसूण हा भाजून घेतलेला आहे छानपैकी। त्याच्यानंतर हे जे साहित्य भाजलेलं साहित्य आहे हे मिक्सर ग्राइंडमध्ये बारीक करून घ्यायचे आहे। तुम्ही बघू शकता मी हे छानपैकी असं बारीक असं केलेलं आहे। त्यानंतर आपण हे बघा उकळून घेतलेले काबुली चणे आणि आलू। सर्वात प्रथम मी आता मांडणार आहे कढई, त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे। तेल छानपैकी असं तापू दिलं आणि त्यानंतर टाकलेली आहे मी मोहरी अशी तडतड फुटायला हवी। त्याच्यानंतर मी तिखट, मीठ, हळद, कस्तुरी मेथी घेतलेली आहे। हे बघा मी बारीक केलेला मसाला कढईमध्ये टाकून दिलेला आहे आणि तो असा छानपैकी असा झालेला आहे। मसाला हा असा व्यवस्थित होऊ द्यायचा जेणेकरून आपल्या भाजीला अशी छान अशी टेस्ट येते। जर मसाला कच्चा असला तर भाजी आपली छान होत नाही। ह्या ज्या बारीक बारीक गोष्टी आहेत तुम्हाला कोणीही सांगणार नाही, हे मी तुम्हाला सांगते। त्याच्यानंतर मी तिखट, हळद, मीठ हे सर्व साहित्य याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि कस्तुरी मेथीसुद्धा बघू शकता तुम्ही। याला असं छानपैकी होऊ द्यायचं। त्यानंतर मी टाकलेलं आहे काबुली चणे। ही बघा अशी छान अशी भाजी झालेली आहे। आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। तुम्हाला असेच व्हिडिओ पाहिजे असेल तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।